6 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। नायगाव येथे आयसर ट्रकची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार, पळ काढणाऱ्या वाहनाची संतप्त नागरिकांकडून तोडफोड। चितोळा येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 5 संशयितांना अटक, न्यायालयाने सुनावली 1 दिवसाची पोलीस कोठडी। शिरागड येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने केले अपहरण, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फैजपूर शहरात बस स्थानकाजवळ अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, 18,000चा गुटखा केला जप्त। अकलूत गावाजवळ एसटी बसला कारची धडक, फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद। रिधुरी गावात 35 वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या। वडोदा येथून औरंगाबाद गेलेला 25 वर्षीय तरुण बेपत्ता, यावल पोलिसात हरवल्याची तक्रार। किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड मिळवण्याकरिता 15 ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा। तर मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन। 30 क्विंटल गव्हाच्या पोळ्या, 25 क्विंटल भाजीचा होणार महाप्रसाद। आता बघूया सविस्तर घडामोडी। नायगाव येथील किनगाव रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ आयसर ट्रकने दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वार 37 वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला, तर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पळून जात असताना नागरिकांनी त्याला रस्त्यात अडवले आणि वाहनाची तोडफोड करून चालकाला चोप दिला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन आणि वाहन चालक याला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नायगाव तालुका यावल या गावात किनगाव रस्त्यावर स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीजवळून दुचाकी क्रमांक MH19U0864 घेऊन परशुराम प्रभाकर कोळी वय 37 राहणार नायगाव तालुका यावल हे नायगाव येथून किनगाव येथे जात होते। दरम्यान आयसर ट्रक क्रमांक MH17BD0080 हा घेऊन इम्रान खान रसूल खान राहणार साखळी तालुका यावल हा नायगाव गावाकडे जात होता। दरम्यान त्याने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये परशुराम कोळी हा जागीच ठार झाला, तर अपघातानंतर इम्रान खान याने वाहन घेऊन नायगावच्या दिशेने पळ काढला व नागरिकांनी त्याला अडवत त्याच्या वाहनाची तोडफोड केली आणि त्याला देखील चोप दिला। घटनेची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांचे पथक गावात पाठवत वाहन चालक आणि वाहन ताब्यात घेतले आहे। मयत परशुराम कोळी यांचा मृतदेह देखील यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला। या ठिकाणी त्यांच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला। तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चंद्रभान सुधाकर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयसर ट्रक चालक विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे। मयत परशुराम कोळी याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी असा परिवार आहे। चितोळा येथील 23 वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या प्रकरणी सर्व 5 संशयितांना यावल पोलिसांनी अटक केली आहे व त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता या सर्व 5 संशयितांना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। चितोळा तालुका यावल येथील दुर्गेश संतोष किनगे वय 23 याला गावातीलच रजनी भास्कर जंगले, भास्कर आनंदा जंगले, रेखा भूषण जंगले, भूषण भास्कर जंगले व ज्ञानेश्वर भास्कर जंगले सर्व राहणार चितोळा तालुका यावल या 5 जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती व तू गाव सोडून निघून जा, तू जर गेला नाही तर आम्ही तुला सोडणार नाही असे सांगून त्याला दम दिला होता।
व सातत्याने हे 5 जण त्याला त्रास देत होते, तेव्हा त्याच्या जाचाला कंटाळून दुर्गेश किनगे याने दिनांक 28 सप्टेंबर रोजी देवीदास तुकाराम पाटील राहणार चितोळा यांच्या शेतगट क्रमांक 557 मधील शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संतोष किनगे यांच्या फिर्यादीवरून चितोळा येथील 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा या सर्व 5 संशयितांना आता यावल पोलिसांनी अटक केली आहे व त्यांना यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश SB वाळके यांच्या समोर हजर केले असता या सर्व 5 संशयितांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे। शिरसाळ या गावातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे। सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरसाळ तालुका यावल या गावात एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहते। दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी घरी असताना कोणीतरी अज्ञात इसम तिच्याकडे आला। त्याने या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला कसले तरी आमिष दाखवले आणि फूस लावून तिला पळवून नेत तिचे अपहरण केले। सदर प्रकार हा कुटुंबियाच्या निदर्शनास येताच पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पालकांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत अपहरण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे। यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर। या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। फैजपूर शहरातील बस स्टँड जवळील रस्त्यावर एका टपरीत आडोशाला एक जण अवैधरित्या गुटखा विक्री करत होता। याबाबतची माहिती फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळताच त्या ठिकाणी त्यांनी छापा टाकून एका जणास ताब्यात घेतले व त्याच्याकडून तब्बल 18,220 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फैजपूर शहरात बस स्थानक आहे। या बस स्थानकावरील रोडावर एका टपरीच्या आडोशाला शेख तजम्मल शेख निजाम वय 67 वर्ष राहणार मोहम्मद अली चौक डालीपुरा शेगाव जिल्हा बुलढाणा हा तेथे अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने गुटखा बाळगत असताना आढळून आला। याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळताच त्यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला आणि शेख तजम्मल याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून तब्बल 18,220 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे व त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे। फैजपूर भुसावळ रोडावर अकलूत गावाजवळ ST बसला समोरून एका कारने धडक दिली। यामध्ये ST बस आणि कारचे नुकसान झाले असून चालक देखील जखमी झाला आहे। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फैजपूर भुसावळ रस्त्यावर अकलूत गावाजवळ दुसखेडा फाटा आहे। या फाट्याजवळून ST बस क्रमांक MH20 BL 0908 घेऊन चालक योगेश त्र्यंबक कोळी वय 38 राहणार स्वरूप कॉलनी भुसावळ हे जात होते। दरम्यान त्यांना समोरून कार क्रमांक MH03 CH 2764 घेऊन हर्षल दिनकर जावळे राहणार भालोद तालुका यावल हे येत होते व त्यांनी सरळ त्यांना समोरून धडक दिली।
यामध्ये कारचे आणि एस टी बसचे देखील नुकसान झाले आणि चालक जखमी झाले. तेव्हा या प्रकरणी एस टी बस चालक योगेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवणे करीत आहे. रिधुरी या गावात एका 35 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिधुरी तालुका यावल या गावात गोविंदा सिद्धार्थ वाघ वय 35 वर्ष हा तरुण राहतो. दरम्यान घरी असताना या 35 वर्षीय गोविंदा वाघ या तरुणाने आपल्या राहत्या घरात छताला ओढणी बांधून ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण करीत आहे. वडोदा या गावातून एक 25 वर्षीय तरुण आपल्याला अंडापावची गाडी सुरू करायची आहे म्हणून मी औरंगाबाद येथून आपल्या आत्याकडून पैसे घेऊन येतो असे सांगून घरून निघाला. मात्र औरंगाबाद जाण्यासाठी निघालेला 25 वर्षीय तरुण हा बेपत्ता झाला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. वडोदा तालुका यावल या गावातील रहिवासी धनंजय दिगंबर सोनवणे वय 25 वर्ष हा तरुण आपल्या मामाचा मुलगा शुभम संतोष कोडी राहणार डांबुर्णी तालुका यावल याला सांगून गेला की मला अंडापावची गाडी सुरू करायची आहे. मी औरंगाबाद येथे आत्या कल्पनाबाई सोनवणे यांच्याकडे पैसे आणायला जात आहे. दरम्यान औरंगाबाद जाण्यासाठी निघालेला धनंजय सोनवणे हा 25 वर्षीय तरुण हा नंतर बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच मिळून न आल्याने जितेंद्र दिगंबर कोळी याने दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार उमेश महाजन करीत आहे. किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांनी थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड मिळण्याची मागणी पंचायत समितीसह पोलीस ठाण्यात निवेदन देत केली आहे. वेळेवर जर त्यांना सदर थकीत पगार आणि प्रॉव्हिडंट फंडची रक्कम मिळाली नाही तर 15 ऑक्टोबरपासून किनगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील सफाई कामगारांनी पंचायत समिती पोलीस स्टेशनसह विविध ठिकाणी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतकडे वारंवार विनंती अर्ज करून देखील व तोंडी मागणी करून देखील सफाई कामगारांना थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड मिळालेला नाही. मंजूर झालेला बोनससुद्धा त्यांनी दिला नाही. आमचे पगार कोणाचे 25 महिने तर कोणाचे 21 महिने असे ग्रामपंचायतकडे थकीत आहे. जर तातडीने हे पगार केले नाही तर 15 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरचे निवेदन जगदीश कंडारे, राजू जावा, गौतम कंडारे, भिका रल, बेबाबाई कंडारे, शांताबाई कंडारे, आरती कंडारे, ज्योती कंडारे, रंजिता रल यांच्यासह सफाई कामगारांनी स्वाक्षऱ्यांनिशी दिले आहे. मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले आहे. येथे 30 क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि 25 क्विंटल भाजीचा महाप्रसाद तयार केला जाणार असून शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जाणार असून भक्त भाविकांनी या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी मनवेल तालुका यावल येथे विधवा नवमीला स्वामी देवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांचा श्राद्ध सोहळा मनवेल ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. सोहळ्याची तयारी आता पूर्णत्वाकडे आली असून मनवेल गावात या सोहळ्यानिमित्त यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. दिनांक 7 ऑक्टोबर शनिवार रोजी हा सोहळा असून या सोहळ्याला सकाळी 7 वाजता आरतीने व 8 वाजता सेवा याद्वारे सुरुवात होईल तर 10 वाजता होम हवन तसेच दुपारी 12 वाजेपासून महाप्रसाद वितरणाला सुरुवात होईल तर सायंकाळी 4 वाजता गावातून पालखी मिरवणूक काढत
रात्री 8 वाजता पुन्हा महाआरती होईल आणि 10 वाजेपासून रात्रभर भजन गायनाचा कार्यक्रम चालणार आहे. तर या ठिकाणी 30 क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि 25 क्विंटल भाजीचा महाप्रसाद वितरण होणार असून भाविक भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याचे नियोजन व आयोजन साकळी, थोरगव्हाण, शिरसाळ, दगडी, पथराळे, शिरागड, पिळोदा खुर्द येथील नागरिकांनी केले आहे.